नमस्कार, सुप्रभात। यानंतर बातमीपत्रात घेऊयात महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा माझं गाव माझा जिल्हामधून। काँग्रेसकडून आज मस्साजोगमध्ये सद्भावना पदयात्रेचं आयोजन। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन पदयात्रेला सुरुवात करणार। विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, विश्वजित कदम उपस्थित राहणार। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अहिल्यानगरच्या भगवानगडावर संत भगवान बाबांच्या समाधीचं घेतलं दर्शन। भगवानगडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांची देखील भेट घेतली। इंदापूरमध्ये पुणे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन। सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा देण्याची आंदोलकांची मागणी। महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयांची कसून चौकशी। महादेव मुंडे हत्या प्रकरणात आतापर्यंत 15 संशयितांची चौकशी। हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून एबीपी माझाच्या पाणी टंचाईबाबतच्या बातमीची दखल। पुढील 2 दिवसात स्थानिकांना पाणी दिलं जाणार। हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचं आश्वासन। पुणे जिल्ह्यात विविध विभागांची महावितरणाकडे तब्बल 76 कोटी 11 लाखांची थकबाकी। मार्च अखेर वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या महावितरणाकडून कारवाईची मोहीम सुरू। नवी मुंबई पालिकेत शिक्षण विभागाचा टेंडर घोटाळा। नियमाला बगल देत काढली 5 कोटींची निविदा। सोलार ऑपरेटेड रोबोटिक कोडिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रयोगशाळा उभी करण्यासाठीची ही निविदा। माहिती अधिकार कार्यकर्ते अभयचंद्र सावंत यांचा आरोप। सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त। जिल्हा दूध संघातील आर्थिक अनियमितता आढळून आल्यामुळे संघ बरखास्त। चंद्रपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 2 विभागांची एकमेकांवर कुरघोडी। थकीत बिलापोटी महावितरणाने कापली पोलिसांची वीज, तर पोलीस विभागाने महावितरणाच्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचं कापलं चलान। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये अबू आझमीन विरोधात विश्व हिंदू परिषद आक्रमक। आझमीनच्या प्रतिमेला जोडे मारत व्यक्त केला निषेध। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला घेऊन पुणे पोलिसांचं पथक गाडेच्या गुनाट गावी। गाडेनं गावच्या शिवारात फेकलेला मोबाईल शोधण्यासाठी पोलीस गुनाट गावात। सतीश भोसलेनं अनेक वन्य प्राण्यांची शिकार केल्याचं समोर। यानंतर आता सतीश भोसलेच्या मुसक्या आवळण्यासाठी वनविभागाच्या हालचाली सुरू। वर्ध्यात सिव्हिल लाईन परिसरात पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम। मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण हटवण्याची नागरिकांची मागणी। वकिलावर हल्ला केल्याच्या निषेधार्थ 40 गाव वकील संघाचं काम बंद आंदोलन। विरोधी पक्षकाराच्या उलट तपासणीचा केल्याचा राग येऊन अमळनेर येथील ॲडव्होकेट प्रशांत बडगुजर यांच्यावर न्यायालयाच्या आवारात हल्ला करण्यात आला होता। जालन्यातील परतूरच्या तहसीलदारांवर हल्ला करणाऱ्या आरोपींवर मकोका लावून तडीपार करा। महाराष्ट्र राज्य महसूल संघटनेची जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलनाचा दिला इशारा। नाशिकच्या येवल्यामध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू। भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची गावकऱ्यांची मागणी। नांदेडहून गडचिरोलीकडे दारूची तस्करी करणाऱ्या एका ट्रकवर चंद्रपूर गुन्हे शाखेची धाड। तब्बल 30 पेट्या बनावट दारू साठा जप्त।